हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या गुरुवार 26 मार्चच्या एपिसोडमध्ये एक खूपच भारी खूप मस्त ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये मल्हारने वेदांचं ते जुनं घड्याळ रिपेअर केलंय. ते घड्याळ पुन्हा सुरू केलं आणि नुपूरला हे घड्याळ परत केलं. त्यामुळे नुपूर खूप खुश झाली. त्यानंतर मल्हार घरी आला आणि तुझ्या सोबतीने हे नुपूर आणि वेदांचं जे पुस्तक आहे, जी डायरी आहे, ती त्याने वाचली. आणि यात नुपूरच्या खूप छोट्याशा पण गोड इच्छा होत्या. जसं की शनिवारच्या दिवशी नुपूरला वेदांबरोबर नाटक पाहायचं होतं, त्यानंतर पावभाजी खायची होती आणि फालुदा प्यायचा होता. मल्हार याने सगळ्या इच्छा वाचल्या आणि मग नुपूरच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार असं त्याने ठरवलंय. म्हणजे आता ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होणार आहे, यात शंका नाही. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार हा नुपूरला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचं जुनं घड्याळ हरवलं तर हरवलं, मग तुम्ही नवीन घड्याळ घ्या. पण नुपूर त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि मल्हारला सांगते, सर, ते घड्याळ फक्त मला वेळच दाखवत नव्हतं, पण त्या घड्याळाबरोबर माझ्या भावना जोडल्या गेल्या होत्या. आणि अशा जर वस्तू आयुष्यातून हरवल्या ना, मग नवीन वस्तू त्यांची कधीच जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे मी नवीन घड्याळ खरेदी करणार नाही. मल्हारकडे या गोष्टीचं काहीच उत्तर नसतं. नुपूर त्याला स्पष्ट शब्दात सांगते, मी नवीन घड्याळ घेणार नाहीये. त्यामुळे मल्हारचा प्लॅन फ्लॉप होतो आणि नुपूर तेथून निघून जाते. मल्हार विचार करतो, माझा प्लॅन तर फ्लॉप झाला. नुपूरला कन्व्हिन्स करणं काही शक्य नाही आहे नवीन घड्याळ घेण्यासाठी. आता काय करायचं? मल्हार त्याच्या कोटमधून नुपूरचं हे जुनं घड्याळ बाहेर काढतो आणि विचार करतो, आता काहीतरी दुसरा मार्ग शोधावा लागेल. हे घड्याळ दूर गेल्यामुळे नुपूर खूप दुःखी झाली आहे. त्या नवीन घड्याळ घ्यायला सुद्धा तयार नाहीये. मग काय करायचं हाच प्रश्न मल्हार समोर असतो. आणि इकडे तायडी तिच्या केबिनमध्ये काम करत बसलेली असते. तेवढ्यात गायत्री तिला कॉल करते. तायडी फोन उचलते आणि म्हणते, आई बोल, काय काम आहे? तर गायत्री सांगते, आज आहे ना, मी असं काहीतरी काम केलंय. माझ्याकडे तुझ्यासाठी अशी बातमी आहे ना, तू माझ्यावर खूप खुश होशील आणि मला शाबासकी देशील. तायडी म्हणते, लवकर सांग, मला खूप महत्त्वाची कामं आहेत, काय बातमी आहे? तर गायत्री सांगते, मी ना मल्हारच्या रूममध्ये एक बॅग पाहिली आहे. कालपर्यंत त्याच्या रूममध्ये ही बॅग नव्हती, आज अचानक आली आहे. याचा अर्थ त्या बॅगमध्ये नक्कीच काहीतरी स्पेशल असू शकतं. तायडीला सुद्धा प्रश्न पडतो की मल्हारच्या रूममध्ये ही कोणती नवीन बॅग आहे? तायडी विचारते, तू खरं बोलतेस ना? कालपर्यंत ही बॅग नव्हती ना? तर ती सांगते, हो, कालपर्यंत ही बॅग नव्हती. आपल्या घरची ती मेड आहे ना, सावित्री, ती आज साफसफाई करत होती मल्हारच्या रूममध्ये. तर मल्हारने बेड खाली ही बॅग लपून ठेवली होती. तिने ती बाहेर काढली आणि मी लगेच पाहिलं. तेव्हा मला कळलं की ही बॅग घरात नवीन आली आहे. तायडीला सुद्धा संशय येतो की बेड खाली बॅग लपून ठेवली होती. याचा अर्थ ही बॅग कोणाला सापडू नये. या बॅगमध्ये नक्कीच काहीतरी असं असू शकतं जे मल्हारला मला सांगायचं नाहीये, असं तायडीला वाटतं. गायत्री म्हणते, तायडे, ती बॅग मी उघडून पाहू का? तर तायडी म्हणते, नाही, ती बॅग तू बिलकुल उघडून पाहायची नाहीये. बॅग मीच उघडून पाहील, तू फक्त त्या बॅगवर लक्ष ठेव. गायत्री म्हणते, पण मी तर किती चांगलं काम केलं. तायडी म्हणते, अगं हो आई, तू खूप भारी काम केलंय, थँक्यू, तुझे आभार. घरी आल्यावर मी तुझ्या पाया पडते, पण त्या बॅगला हात लावायचा नाही. मी घरी आल्यावर ती बॅग पाहील. गायत्री म्हणते, ठीक आहे. तायडी फोन कट करते आणि गायत्री विचार करते, या तायडीचं पण ना कितीही केलं तरी खुश होतच नाही. पण मी आता या बॅगवरून नजर हटू देणार नाहीये. तायडी येऊपर्यंत येथेच बसून राहते. असा विचार करून गायत्री या बॅगजवळच बसून राहते. आणि इकडे मल्हार चक्क एक घड्याळ रिपेअर करणाऱ्या माणसाकडे आलेला असतो आणि हा माणूस हे घड्याळ पाहत असतो. मल्हारला मात्र खूप उशीर झालाय. इतका वेळ का लागतोय हाच प्रश्न पडतो. आणि हा माणूस म्हणतो, तुम्ही हे घड्याळ रिपेअर का करताय? नवीन घड्याळ घ्या ना. तर मल्हार म्हणतो, मी ऐकलंय की तुम्ही कोणतंही जुनं बंद पडलेलं घड्याळ सुरू करू शकतात, त्यामुळे मी तुमच्याकडे आलोय. तुम्ही मला सांगा, हे घड्याळ तुमच्याकडून सुरू होईल का? तर हा माणूस म्हणतो, पैसे. मल्हार उत्तर देतो, अहो, वाटेल तेवढे पैसे देईल मी तुम्हाला. हा माणूस म्हणतो, वेळ. तर मल्हार म्हणतो, अहो, ती तर तुम्हाला सुरू करून द्यायची आहे. हा माणूस म्हणतो, पण. मल्हार म्हणतो, पण काय? अहो, हे घड्याळ रिपेअर करायचंय. तर हा माणूस म्हणतो, तुम्ही हे घड्याळ का रिपेअर करताय?
मल्हार उत्तर देतो, या प्रश्नाचं उत्तर मलाच नाही सापडलंय. शोधून शोधून मी वेडा झालोय. आता तुम्ही नका मला विचारू. तुम्ही फक्त इतका टाइमपास करण्यापेक्षा आहे ना, हे घड्याळ सुरू करण्याकडे लक्ष द्या. लवकरात लवकर घड्याळ सुरू झालं म्हणजे माझ्या जीवावरचं मोठं संकट टळेल. हे घ्या पैसे. एवढे पैसे पाहून हा माणूस खूप खुश होतो आणि म्हणतो, ठीक आहे, मी तुमचं घड्याळ रिपेअर करतो. आणि हा माणूस घड्याळ रिपेअर करू लागतो. मल्हारसुद्धा पाहत असतो की याला घड्याळ रिपेअर करता येतं की नाही, नुपूरचं हे जुनं घड्याळ रिपेअर होतं की नाही, पुन्हा एकदा सुरू होतं की नाही. आणि इकडे तायडी ही घाईगडबडीत आपल्या घरी येते आणि मल्हारच्या रूमकडे जात असते. आणि तेथे जिया बाहेर बसलेली असते. जियाला दिसतं की तायडी ही घाईगडबडीत पळत पळत चक्क ब्रोच्या म्हणजेच मल्हारच्या रूममध्ये जातीये. आणि जियाला प्रश्न पडतो, ब्रो घरी नसताना ही तायडी ब्रोच्या रूममध्ये काय गेलीये, काय करत असेल, असा विचार करून जिया सुद्धा तिच्या मागे मागे जाते. तायडी मल्हारच्या रूममध्ये येते तर तेथे गायत्री बसलेलीच असते आणि म्हणते, पाहिलं का तायडे, मी येथेच बसून होते केव्हाची, कारण तू मला सांगितलेलं काम मी सगळं नीट करते. चल आता ही बॅग उघडून पाहूया यामध्ये काय आहे ते. तायडी म्हणते, आई तू जा, मी फक्त एकटीनेच पाहणार बॅगमध्ये काय आहे. तर गायत्री म्हणते, ए तायडे असं काय करते, मला सुद्धा थांबू दे ना. तायडी चिडून म्हणते, आई जा म्हटलं तर जायचं, उगाच मला चिडायला लावू नकोस. गायत्री घाबरून तेथून निघून जाते. आणि त्याच वेळेस जिया तेथे येते आणि लपून हे सगळं पाहत असते. आणि तायडीला प्रश्न पडतो, या बॅगमध्ये काय असणार आहे. तायडी पटकन या बॅगची चेन उघडते, बॅग उघडते आणि बॅगमध्ये जे काही दिसतं ते पाहून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. मग तायडीला या बॅगमध्ये काय दिसलंय हे आपल्याला तर काही दिसलं नाहीये, ते आपल्याला पुढे कळेल. रात्र झालेली असते आणि मल्हार हा नुपूरच्या चाळीत पोहोचतो. आणि तो नुपूरच्या घरी काही जात नाही. तो आपल्या कोटमधून नुपूरचं हे घड्याळ पाहतो. हे घड्याळ त्याने पुन्हा एकदा सुरू केलेलं असतं. आणि मल्हार म्हणतो, मिस नुपूर, मी तुम्हाला नवीन घड्याळ घेण्यासाठी कन्व्हिन्स तर नाही करू शकलो, पण तुमचं हे जुनं घड्याळ मीच सुरू केलंय. जसं हे जुनं घड्याळ सुरू झालंय ना, तशीच तुमच्या आयुष्यातील नवीन काळ सुद्धा सुरू झालाय. मी तुम्हाला हे घड्याळ नाही देऊ शकत, पण मला तुम्हाला असं भासवावं लागेल की काल रात्री जसे चोर आले होते त्यांच्या हातातून चुकून हे घड्याळ येथे पडलं आणि मग तुम्हाला ते सापडलं. असं म्हणून मल्हार हा खाली बसतो, हे घड्याळ जमिनीवर ठेवतो आणि या घड्याळावर माती टाकत असतो. मल्हार विचार करतो, मिस नुपूर, आता थोड्याच वेळात तुम्ही घरी परत याल आणि तुम्हाला हे घड्याळ मातीत पडलेलं दिसेल. तुम्हाला असं वाटेल की चोरांकडूनच ते चुकून पडलंय आणि मग तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या दिवशी जसं स्माईल होती ना, तशी स्माईल येईल. मल्हारला ती स्माईल आठवते आणि मल्हारच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल येते. मल्हार म्हणतो, सॉरी मिस नुपूर, पण मी तुम्हाला स्वतः हे घड्याळ नाही देऊ शकत, कारण मग तुम्ही मला अनेक प्रश्न विचाराल. हे घड्याळ माझ्याकडे कसं आलं, हे मी तुम्हाला का देतोय, आणि त्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीये. आणि त्याचेच नुपूर तेथे पोहोचते आणि मल्हारला विचारते, सर तुम्ही येथे. मल्हार चांगलाच घाबरतो, खाडकन उभा राहतो आणि नुपूरला पाहून त्याच्या चेहऱ्यावर 12च वाजता. नुपूर विचारते, काय झालं सर, तुम्ही येथे काय करत होता. मल्हारला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. आणि इकडे तायडीने ही बॅग उघडलेली असते आणि या बॅगमध्ये चक्क काहीच नसतं. ही बॅग पूर्ण खाली असते. मल्हारने या बॅगेतलं सगळं सामान आधीच दुसऱ्या ठिकाणी ठेवून दिलेलं असतं. तायडी खूप चिडते आणि म्हणते, मल्हार मला माहिती आहे या बॅगमध्ये असं काहीतरी होतं जे तुला माझ्या हाती लागू द्यायचं नाहीये. काय होतं या बॅगमध्ये. हा मल्हार आजकाल माझ्यापासून खूप गोष्टी लपवतोय, मला हे सगळं शोधून काढावंच लागेल. आणि जिया हे सगळं पाहत असते. जियाने पाहिलेलं असतं की तायडी मल्हारच्या रूममध्ये गेली आणि मल्हारची ही बॅग तिने उघडून पाहिली. तिने ही बॅग का उघडून पाहिली असेल हाच प्रश्न जियाला पडतो. तर इकडे तायडी विचार करत असते या बॅगमध्ये काय असेल. ती ही बॅग पुन्हा एकदा बंद करून ठेवते. जिया रागारागाने आतमध्ये जाणार आणि तायडीला जाब विचारणार. इतक्यात रेवती मावशी तेथे पोहोचते आणि जियाला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, जिया हे काय करतेस तू. जिया चिडून म्हणते, आई तुम्हाला का थांबवलंस, जाऊ दे मला, मला तायडीला जाब विचारायचा आहे. तिची हिंमत कशी होते, तिला हक्क कुणी दिला ब्रो घरी नसताना त्याच्या रूममध्ये जायचं, त्याचं सामान उचकून पाहायचं. तर रेवती मावशी म्हणते, त्याला हा अधिकार मल्हारनेच दिलाय. तर जिया म्हणते, नाही आई तू गप्प बसशील, पण मी गप्प नाही बसणार. मी तिला जाब विचारते आणि एक ना एक दिवस
मी मल्हार दादाला हे सगळं सांगणारच आहे, असं म्हणून जिया तेथून निघून जाते. आणि रेवती मावशी खूप दुःखी होते आणि म्हणते, जिया तुला काय वाटतं, आजपर्यंत मी प्रयत्न केले नसतील मल्हारला तायडीचं खरं रूप दाखवण्याचा, पण त्या तायडीने मल्हारवर अशी काही जादू केली आहे ना की मल्हार माझं काहीच ऐकून घेत नाही. आणि जरी मल्हारने जाब विचारला तरी ती तायडी डोळ्यातून 4 अश्रू ढाळते आणि मग मल्हार लगेच सगळं विसरून जातो, काहीच बोलत नाही. रेवती मावशी सुद्धा खूप दुःखी असते आणि या तायडीचं खरं रूप मल्हारसमोर आणणं खूप कठीण आहे हे रेवती मावशीला सुद्धा समजलेलं असतं. इकडे नुपूरने मल्हारला प्रश्न विचारलेला असतो, सर तुम्ही येथे काय करताय? आणि मल्हारकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. मल्हार खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो, मिस नुपूर मी येथे आलो होतो, मी ते आपलं एक काम होतं आणि मी तुम्हाला ते देणारच होतो. नुपूर म्हणते, सर सर शांत व्हा, मला समजेल अशा भाषेत काहीतरी बोला, तुम्ही येथे काय करत होता? मल्हार काही न बोलता नुपूरच्या समोर वेदांचं घड्याळ पकडतो आणि मल्हारच्या हातात आपलं हे वेदांचं घड्याळ पाहून नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला खूप आनंद होतो. एकाच वेळेस ती इमोशनल सुद्धा होते, एकाच वेळेस तिला आनंद सुद्धा होतो. आणि मल्हारच्या हातातून ती हे घड्याळ आपल्या हातात घेते आणि मल्हारला विचारते, सर तुमच्याकडे घड्याळ कसं आलं? तर मल्हार सांगतो, हे घड्याळ मी आता इथे आलो होतो ना, तर येथे घड्याळ मला पडलेलं दिसलं. नुपूरला आश्चर्य वाटतं. मल्हार सांगतो, मी ना एका महत्त्वाच्या कामासाठी तुमच्याकडे आलो होतो. एक कंपनी आहे, त्यांचा वर्धापन दिन आहे, तर त्याचा एक मेनू डिसाईड करण्यासाठी मला तुम्हाला भेटायचं होतं. मी तुमच्या घराकडे जात होतो आणि अचानक मला पायाजवळ हे घड्याळ पडलेलं दिसलं. मी उचललं तर मला असं वाटलं की काल रात्री तुम्ही म्हणाला होतात ना की चोर आले होते, तुमच्या घरातून बॅग चोरून नेली. कदाचित ती बॅग चोरत असताना हे घड्याळ खाली पडलं असेल. नुपूर सगळं आश्चर्याने ऐकत असते. मल्हार विचारतो, तुम्हाला पटलंय ना? नुपूर म्हणते, हो 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 पटलंय सर. तेव्हा कुठे मल्हारला बरं वाटतं आणि मल्हार तिला सांगतो, ते घड्याळ सुरू झालंय पहा. हे ऐकून नुपूरला तर खूप आनंद होतो, पण तिला आश्चर्यसुद्धा वाटतं. ती मल्हारला म्हणते, पण सर हे घड्याळ कसं सुरू झालं? मी तर खूप प्रयत्न केले होते, पण हे घड्याळ सुरूच होत नव्हतं. मल्हार सांगतो, धक्का बसल्यामुळे. नुपूर विचारते, धक्का बसल्यामुळे? मल्हार सांगतो, ते होतं ना की धक्का बसला की चालू असलेल्या गोष्टी बंद पडतात, मग धक्का बसला की बंद असलेल्या गोष्टी सुद्धा चालू होऊ शकतात. नुपूरला हे सुद्धा पटतं, कारण नुपूरला एकूणच खूप आनंद झालेला असतो. तिला तिचं घड्याळ पुन्हा एकदा भेटलेलं असतं आणि तेच चालू झालेलं असतं. नुपूर खूप खुश असते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते, आनंद असतो. आणि ती मल्हारला म्हणते, मल्हार सर तुम्ही फक्त मला माझा घड्याळ परत नाही केलंय, तर मला माझा श्वास परत केलाय. मल्हारला खूप आनंद होतो की नुपूरच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तशी स्माईल आली आहे आणि हे घड्याळ सुरू झाल्यामुळे तर तिला आणखीनच आनंद झालेला असतो. नुपूर आणि मल्हार घरात येतात आणि नुपूर आशाला हे सुरू झालेला घड्याळ दाखवते. त्यामुळे आशासुद्धा खूप खुश होते आणि इमोशनल होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि नुपूर आशाला सांगते, मल्हार सरांनी मला हे घड्याळ शोधून दिलं आणि हे घड्याळ सुरूसुद्धा झालं आहे. मल्हार आणि आशा एकमेकांकडे पाहतात, तर मीना तेथेच असते आणि म्हणते, बाई बाई जसं काय सोन्याचंच घड्याळ सापडलंय असा आनंद होतोय. भंगारात विकलं तर कोणी 100 रुपयाला पण नाही घ्यायचं. आशाला खूप राग येतो, पण नुपूर दुर्लक्ष करते आणि म्हणते, मल्हार सर खूप खूप थँक्यू. तुम्हाला माहिती नाही आहे तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे. तुम्ही माझ्या वेदांचं घड्याळ मला पुन्हा परत दिलं आहे, मला सापडून दिलं आहे. तुम्ही मला माझा श्वास, माझा जीव परत केला आहे. मल्हार म्हणतो, ओके मिस नुपूर, थँक्यू म्हणण्याची गरज नाही आहे. नुपूर म्हणते, सर तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा टाकते. तर मल्हार म्हणतो, नाही मिस नुपूर, चहा टाकायची काही गरज नाही आहे. मला एक महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, एका मोठ्या कंपनीचा वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी मेनू डिसाईड करायचा आहे. नुपूर म्हणते, ठीक आहे सर, मी पेज घेऊन येते लिहिण्यासाठी, मग आपण डिस्कस करूया. आणि मल्हार हा तेथे सोफ्यावर बसतो. मीना तेथेच बसलेली असते. नुपूर ही पेज आणि पेपर घेऊन येते, पेन घेऊन येते आणि मल्हारला विचारते, सांगा सर. मीना वाकडं तोंड करून हे सगळं पाहत असते आणि मल्हार हा नुपूरला सांगतो, जे कंपनीचे मालक आहेत ना, त्यांना पंजाबी फूड खूप आवडतं. त्याचबरोबर त्यांना काही फ्युजन डिशेससुद्धा हवे आहेत. त्यानुसारच आपला मेनू डिसाईड करावा लागणार आहे. मी त्यांच्याशी सगळं बोलली आहे. आपण आता तोच मेनू लिहून घेऊया. आणि मल्हार नुपूरला सगळा मेनू सांगतो. नुपूर हा मेनू लिहित असते. तेवढ्यात आशाला एक कॉल येतो. आशा फोन उचलते तर तिकडून कुमुद असते. ती म्हणते, हो बोला ना कुमुद ताई. कुमुद काहीतरी सांगते.
तर आशा म्हणते, सॉरी कुमुताई, नाही जमणार. तुमच्यापासून काय लपलंय? आता आपल्या हक्काचंच घर नाहीये, तर मग हे सगळं कसं होणार? पण नुपूर हे सगळं ऐकते आणि आशा फोन कट करते. नुपूर म्हणते, सर 1 मिनिट, आणि आशाला विचारते, काय झालं गाई? तर आशा सांगते, अगं कुमुताईचा कॉल होता. नुपूर विचारते, कशासाठी? आशा खोटं सांगते, नाही काही नाही, सहजच केला होता. आणि नुपूर ही आशाजवळ जाते आणि म्हणते, आई खरं खरं सांग, खोटं का बोलतेस माझ्याशी? तर आशा म्हणते, अगं तुला तर माहिती आहे ना, आमच्या येथे रामनवमीचा उत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा आणि मागील अनेक दिवसांपासून त्या माणसांचे फोन येत होते. आता कुमुदताईंनी तेच सांगायला कॉल केला होता, पण आता माझं हक्काचं घरच नाहीये, मग तो रामनवमीचा उत्सव तरी कसा साजरा करणार? नुपूरला खूप राग येतो. मल्हार हे सगळं पाहत असतो. नुपूर म्हणते, आई मला तुझा खूप राग आलाय. तुझी मुलगी या घरात असताना हे तुझ्या मुलीचं घर म्हणजे तुझंच घर, मग तू असं का म्हणाली? तुझं हक्काचं घर नाहीये आणि तुला रामनवमीचा उत्सव साजरा नाही करता येणार. प्रभू श्रीरामचंद्रांवर तुझी किती भक्ती आहे हे मला माहिती आहे ना, आणि तू हा उत्सव यावर्षी सुद्धा साजरा करायचा, त्यामध्ये खंड नाही पडू द्यायचा. हे ऐकून नुपूर आणि आशा या दोघी खूप खुश होतात. तर मीनाला मात्र मोठा धक्काच बसतो. मीना खूप चिडते आणि नुपूरला म्हणते, ए नुपूर, हे काय बोलतीयेस? या आशाबाईंच्या चालीरीती या घरात चालणार नाही. या घरात कोणताही उत्सव साजरा होणार नाही. नुपूर चिडून विचारते, का ग वहिनी, का नाही होणार? त्यांची मुलगी या घरात पैसे कमवून आणते, ते पैसे तुला चालतात, फक्त त्यांच्या चालीरीती चालणार नाही का? हा उत्सव याच घरात होणार, हे ठणकावून सांगते मी तुला, लक्षात ठेव. आणि त्यामुळे मीनाला खूप राग येतो. मीना चिडून म्हणते, बाई बाई बाई, म्हणजे तुम्हाला आता पैशांवरून सुद्धा बोलणार का? नुपूर म्हणते, वहिनी मला माहिती आहे, पैशांवरून असं बोललं की पुण्य कमी होतं, पण तुला या भाषेतच मला सांगावं लागेल. मीनाला खूप राग येतो आणि मीना तेथून निघून जाते. आशाला खूप आनंद होतो. इतक्या वर्ष आपण अखंडितपणे सुरू ठेवलेली प्रथा यावर्षी सुद्धा सुरू राहणार आहे नुपूरमुळे. त्यामुळे ती नुपूरला घट्ट मिठी मारते. नुपूरला सुद्धा आनंद होतो, या आपण आशाची एक इच्छा तरी पूर्ण करू शकलो. मल्हार हे सगळं पाहत असतो आणि विचार करतो, वा मिस नुपूर वा, तुम्ही मला रोज नव्याने उलगडत जाता. आता मी त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा तुम्ही मला पूर्ण कळाल की तुम्ही कशा आहात. आणि थोड्या वेळानंतर मल्हार त्याच्या घरी पोहोचतो. घरी येताच त्याला दिसतं की जी बॅग मी बेड खाली ठेवली होती ती बेडच्या वर आहे. आणि मल्हार विचार करतो, याचा अर्थ माझा संशय खरा ठरला. ती बॅग नक्कीच कोणाच्या तरी हाती लागली असेल. पण बरं झालं, मी त्यातील सगळ्या वस्तू कपाटात लॉकरमध्ये ठेवून दिल्या होत्या. आणि मग मल्हार लॉकरमधून या सगळ्या वस्तू बाहेर काढतो. तर त्यात एक पुस्तक असतं, एक डायरी असते. हे जगायचं आहे तुझ्या सोबतीने. आणि मग मल्हार ही डायरी ओपन करतो. तर या डायरीमध्ये नुपूर आणि वेदांतने काही अशा गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात ज्या त्यांना एकमेकांच्या सोबतीने जगायच्या असतात. जसं की तुझ्या सोबतीने महिन्यातून एक विकेंड साजरा करायचा आहे, शनिवारी तुझ्या सोबतीने नाटक पाहायचं आहे, नंतर पावभाजी आणि मग फालुदा खायचा आहे, असं नुपूरने लिहिलेलं असतं. नुपूरची ही छोटीशी इच्छा पाहून मल्हार स्माईल करतो. आणि मग दुसऱ्या पेजवर लिहिलेलं असतं की तुझ्या सोबतीने आपल्या नव्या घराचा उंबरठा ओलांडायचा आहे आणि वास्तुशांत झाल्यावर भिंतीवर कुंकवाचा एक हात तुझा आणि एक हात माझा उमटवायचा आहे. पण हे वाचून मल्हारच्या डोळ्यात पाणी येतं, कारण ही इच्छा तो पूर्ण करू शकत नाही हे त्याला माहीत असतं. आणि मल्हार मनात विचार करतो, मिस नुपूर, तुमच्या सगळ्या इच्छा मी नक्कीच पूर्ण करणार. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. नुपूरला वेदांतचं ते घड्याळ मिळालं, घड्याळ सुरू झालं म्हणून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूपच भारी होता, एवढं मात्र नक्की. आणि तायडीचा जो काही पोपट झाला जेव्हा तिने बॅग उघडली आणि बॅग खालीच होती, ते पाहायला सुद्धा खूप मजा आली. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तायडी महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाईल, या अधिकाऱ्याला पैसे देईल, लाच देईल आणि त्याला सांगेल की नुपूर सावंतची केस मी सांगेल तशी सॉल्व्ह करायची आणि त्यानंतर तिच्या घरावर हातोडा पडला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. पण हे सगळं बोलत असताना
नुपूर तेथे पोहोचणार आणि नुपूरला पाहून तायडी चांगलीच घाबरणार. आणि मग थोड्या वेळानंतर मल्हार सगळी डायरी वाचत असेल. तुझ्या सोबतीने हे जगायचंय मला. या डायरीमध्ये नुपूर आणि वेदांच्या सगळ्या इच्छा लिहिलेल्या असतील. या सगळ्या इच्छा मल्हार वाचणार आणि म्हणणार, मिस नुपूर, तुमच्या या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार, परंतु एका वेगळ्या पद्धतीने, खूपच स्पेशल पद्धतीने त्या तुमच्या समोर येणार आहेत. म्हणजेच मल्हारने असं काहीतरी ठरवलंय. आता नुपूरची जी इच्छा आहे की नुपूरला वेदांबरोबर नाटक पाहायचं होतं, पावभाजी खायची होती, फालुदा खायचा होता, या सगळ्या इच्छा आता वेदांत नाहीये म्हणून पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे नुपूर खूप दुःखी झालीये. पण मल्हारने ठरवलंय की एका स्पेशल पद्धतीने तो या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. मग मल्हारचा नेमका प्लॅन आहे तरी काय, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर दुसरीकडे नुपूर खूप खुश असेल. वेदांचं घड्याळ सुरू झालं म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी ती हे घड्याळ हातात घालून ऑफिसला जायला निघेल आणि ती आशाला सांगणार, आई तुला माहिती आहे का, मल्हार सरांनी जेव्हा मला हे घड्याळ दिलं ना, तेव्हा मला सांगितलं जसं या घड्याळाची नवी वेळ सुरू झाली आहे तसाच माझ्या आयुष्याचा नवीन काळ सुद्धा सुरू झालाय. आणि तिच्या चेहऱ्यावर एक खूप गोड सुंदर स्माईल असेल. ही स्माईल पाहून आशाला सुद्धा आनंद होईल की आता नुपूर नवीन आयुष्याचा विचार करतेय, नवीन वेळेचा विचार करतेय. तर फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने ही मालिका खूप भारी आहे. तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.